काय? पण का? कोणी केले? कशासाठी? अगं मम्मी, सगळं फोनवरून नाही सांगता येणार. तू पोलीस स्टेशन ये, मी सगळं सांगतो तुला. मम्मी, काय झालंय? सत्याला अटक केली पोलिसांनी. ती त्या नेबळची चाल असणार आहे. तिच्या मनातला माझ्यावरचा राग काढते ती. तिला ठाव आहे ना, माझ्या लेकाला त्रास दिला, आपसुकच मला त्रास होईल. ती एवढं का सिरियस झालं सगळं तुम्ही? जयद्या, सत्याला पोलिसांनी अटक केली. काय? मग आता मम्मी हा बायकोच्या हातनं मालिश म्हणजे सुख आहे, सुख. सुख आहे असं प्रेम रोज यावं तुला. तर चिडण्यापेक्षा प्रेमाने की जरा. फोन आलाय. कोणाचा? हा उचला की, माझा हात भरले ती तेलानं. कसं लावलं तू? ती स्पीकरवर टाका की. हा हा हॅलो, हा बोला की. ही फुकटे. काय? हा वय, एकच नंबर बातमी दिली तुम्ही. हे फुकटे, ह्याच्यात आनंदाची बातमी काय ग? अव नाही म्हणजे, अहो अशी अचानक कशी काय अटक झाली हो त्याला? काय माहित, पण हिच्या भाजीनच केलं असणार आहे. आपण फक्त सत्याला नाही बोल असं सांगितलं होतं ना. बघ, तिनं असा बदला घेतलाय. ही सांगायसाठीच फोन केला होता मी तुला. तुझ्या भाजीनं जरी केलं असेल का नाही, तर मी तिला सोडत नसते. तुम्हाला काय करायचं ते करा बघा, फक्त तिची नोकरी जाणार नाही असं काय तर करा. हॅलो. ठेवला. बघितलं का या रत्ना काट्यानं कसा काट्यानं काटा काढलाय ती. एका दगडात दोन पक्षी मारले ती. आपला पक्षी तेवढा सांभाळा, नाही तर आपला पक्षी डब घायला यायचा. ताणलेल्याला पाणी पाजलं की पुण्य मिळतं, आणि एखाद्याला दारू पाजली की स्वर्ग प्राप्त होतो. काय मिळवायचंय आपल्याला? मी स्वर्ग मिळवतो, दारू पितो. तू घेणार? नकोच घेऊ. आता सर, तुमचं म्हणणं आहे की सत्य आणि मंजू एकत्र आले पाहिजे. आपण त्यांच्या दोघांच्या घरात वातावरण पूर्ण वेगळं आहे. आणखी सत्याची मम्मी ह्या दोघांना वेगळं करण्यासाठी आकाश पाताळ एक करते. त्यांना कसं एकत्र आणणार आपण? मम्मीला उगाच वाटतं सगळं आपल्या हातात, पण मम्मीला हे माहित नाही की मम्मीच्या हातात काहीच नाही. मम्मीच्या घरातलं सगळं आपल्या हातात. तेव्हा आपण जे म्हणू तेच होणार. ओ बलमा, बलमा. हा बोल बलमा. तात्यासाहेब नमस्कार. अहो एक प्रॉब्लेम झालाय, अटक झाली. कोणा? सत्याला. काय? कसं काय? अहो ते आज काय हे काय मोठा इश्यू नाही, काय काळजी नको. आणि हा ती हे आहे मंजिरी, मंजू माझी लेख, तिला सांग काय काळजी करू नको, मी सगळं सांभाळून होतो. हो तात्यासाहेब, हो. ठेवतो.
काय झालं तात्यासाहेब? काही चिंता करण्यासारखं आहे का? सत्याला वाचवायला पाहिजे. सत्याला अटक झाली. प्रेमात वेडा झालाय सत्या. हे सांगायला त्या बलमानी फोन केला होता. काहीतरी बिनसलं, त्याला मारहाण केली, तिथल्या लोकांनी मारहाण केली, त्याने त्याला आणि पोलिसांनी अटक केलं. सत्याला अटक केली. मग निघायला हवं का आपल्याला पोलीस स्टेशनला? तेवढीच काम आहेत आपल्याला. आपण इथले स्थानिक विद्यमान आमदार आहोत. आपल्याला आपली बरीच काम आहेत. हे कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारे आणि तो सत्यजित सुर्वे त्यांचं बघून घेतील काय करायचं ते. सत्या, माणसात आहेस का? कुठला विषय कुठं नेतोयस? एवढं कोण मारते रे? त्यांच्या तोंडाकडे बघ, त्यांना किती लागले. मग ती पोरं माझ्या वाकड्यात का गेली? आणि वाघमारे, मी त्यांना का मारलं हे तुम्हाला वेगळं सांगायची काही गरज नाही. गरज नाही म्हणजे असं उठ सूट सगळ्यांना मारत बसशील? हा, मग माझ्या जर वाकड्यात कोण गेलं तर मारीन त्याला. तुम्हाला काय करायचंय? जाऊ दे, तुला सांगून काय उपयोगच नाही. तुला फक्त तुझा राग महत्वाचा आहे. वाघमारे वहिनी, सॉरी वाघमारे मॅडम, सत्यानं उगाच नाही त्यांना हाणलं. ती पोर दिवसा आली सत्याला. राहू दे बलमा, यांना काय सांगत बसू नकोस. कारण ह्यांना काय सांगून उपयोगच नाही. कारण ह्या यांच्या मर्जीच्या मालकीन आहेत ना. त्यांना वाटतंय की आपण चुकलो तर मग आपण चुकलो, संपला विषय. आता इथून पुढे सत्याला माझ्या वागण्याचा लई त्रास होणार. ते होऊ नये म्हणून मलाच त्याच्या नजरेत वाईट वागावं लागेल. आता त्याला माझा राग येईल असंच वागावं लागेल मला. हाय, मी माझ्या मर्जीची मालकी. तुला काय वाटायचं ते वाटू दे, पण तुझी गुंडगिरी माझ्या समोर नाही चालणार. वाघमारे, जर तुम्ही तुमच्या